केवळ भारतातच नाही तर जगाच्या सर्व भागात आदिवासी समाजाचे लोक राहतात। त्यांची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, चालीरीती इत्यादी सामान्य लोकांपेक्षा भिन्न असतात। समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेल्याने ते मागे पडले आहेत। या कारणास्तव भारतासह अनेक देशांमध्ये त्यांच्या उन्नतीसाठी, त्यांचा प्रचार करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात। या भागामध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने 1994 हे पहिल्यांदा आदिवासींचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले। तेव्हापासून दरवर्षी हा दिवस 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो। विधान भवन मुंबई येथे आज जागतिक आदिवासी दिन पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी उपस्थितांचं स्वागत केलं। यावेळी स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा, क्रांतीवीर राघोजी भांगरे आणि क्रांतीवीर देवाजी राऊत यांच्या प्रतिमेस सर्वांनी पुष्पहार आणि गुलाबपुष्प अर्पण करून वंदन केले। यावेळी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सर्व मान्यवरांचे तसेच अधिकारी वर्गांचे पारंपरिक आदिवासी पद्धतीने स्वागत केले। महाराष्ट्र या प्रसंगी विधानमंडळातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाचना कडा आता या नाच तेव्हा नाही नाच दीपक भाऊ कुठे वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।